आज ह्यो तुझा माझा गुंतला उषा खाली फोटो अंधराती तुझ्या आज ह्यो तुझा माझा गुंतला उषा खाली फोटो अंधराती तुझ्या मज़ा आया। और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो खूपच छान झालेला आहे मित्रांनो, म्हणून तुम्ही समध्यांनी लाईक करून टाका। लाईक केल्यानंतर आता आपल्याला सबस्क्राईब कोणी चॅनलवर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब त्याला करून टाका आपल्याला, कारण की आपल्या चॅनलवर असे एडिटिंगचे ट्युटोरियल मिळत राहतील। तर आता आपल्याला कॅपकट ॲपने आजची एडिटिंग करणार आहोत आपण। कॅपकट ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करायचं आहे। आणि VPN एक लागणार आहे मित्रांनो, VPN कनेक्ट करून आपल्याला कॅपकट ॲप ओपन करायचं आहे। कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओवर आपल्याला एक व्हिडिओ दिला होता बिटमार्कचा, तो मटेरियलमध्ये तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तो ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला इथे अशा प्रकारचे बीटमार्क बघायला मिळणार आहेत। तर आता इथे दुसरी बीट लागत आहे, म्हणून इथे ह्या व्हिडिओवरती क्लिक करून स्पीटवरती क्लिक करून आपल्याला कट मारायचा आहे। आणि आता आपल्याला इथे तिसरी बीट सुरू होत आहे, म्हणून आपल्याला इथे एक कट मारायचा आहे। अशा प्रकारचे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे मी कट मारून घेतलेले आहेत। तर कट मारून घेतल्यानंतर आता आपल्याला पहिल्या बीट मार्कवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे पुढे यायचं आहे, रिलेक्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। फोटोजवर जाऊन आपल्याला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारचा ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा झूम करून घ्यायचा आहे। अशा प्रकारचा झूम करून घेतल्यानंतर दुसऱ्यावर बी असंच करायचं आहे मित्रांनो। असेच आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। इथे बी आपल्याला फोटोजवर जाऊन एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारचे आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो। तर अशा प्रकारचे फोटो ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला ऑडिओवरती क्लिक करून आपल्याला एक्सपर्टवरती क्लिक करायचं आहे आणि तो बीटमार्कचा व्हिडिओ आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर आता आपली म्युझिक लागलेली आहे मित्रांनो, आता आपली म्युझिक लावल्यानंतर आपल्याला दुसऱ्या पार्टवर यायचं आहे। त्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती केल्यानंतर आपल्याला ही दुसऱ्या ऑप्शनवरती जायचं आहे। तर हे जो दिसत आहे मित्रांनो, ही आपल्याला ॲनिमेशन हे करून घ्यायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे। आणि इथे यायचं आहे 8 सेकंदालोक आणि ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आता आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारचं ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला लास्टच्या पार्टच्या इकडच्या पार्टला जायचं आहे आणि इथे एक ॲनिमेशन अशा प्रकारचं हे ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर आता आपल्याला लावायचे आहेत इफेक्ट। आता आपल्याला जायचं आहे इफेक्टवरती गेल्यानंतर आता व्हिडिओ इफेक्टवर जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ओपनिंग झुमिंगवरती जाऊन आपल्याला हे जो दिसत आहे मित्रांनो इफेक्ट, हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। हे आपल्याला इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला याची साईज इतरोक ठेवायची आहे। अशा प्रकारची याची साईज ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या पार्टवर यायचं आहे। दुसऱ्या पार्टवर आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ह्या ऑप्शनवरती येऊन आपल्याला हे जो दिसत आहे मित्रांनो इफेक्ट, हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर आता आपल्याला ह्याची साईज अशा प्रकारची इतरोक ठेवायची आहे। अशा प्रकारची इतरोक ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता जायचं आहे आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला स्किपवरती यायचं आहे। स्क्रिप्टवरती आल्यानंतर आता आपल्याला हे जो दिसत आहे मित्रांनो, हे आपल्याला इफेक्ट ॲड करायचं आहे आणि आपल्याला ह्याची साईज इतरोक ठेवायची आहे। 2 पार्ट लोक ठेवल्यानंतर आता आपल्याला डबल व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे। ह्याच ऑप्शनवरती येऊन आपल्याला हे इफेक्ट ॲड करायचं आहे। ॲड केल्यानंतर ह्याची साईज मित्रांनो अशा प्रकारची इतरोक ठेवायची आहे।
इथं ठेवल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवरती. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे. हे ॲड केल्यानंतर ह्याची साईज अशा प्रकारची ह्या पार्ट लोक ठेवायची आहे इथं. तर अशा प्रकारची साईज ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचा इफेक्ट लावण्यासाठी बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ग्लोईंग लाईनवरती यायचं आहे मित्रांनो. ग्लोईंग लाईनवरती आल्यानंतर आता आपल्याला तर हे जो इफेक्ट दिसत आहे मित्रांनो आपल्याला हे ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर आता आपल्याला ह्याची साईज इथं ठेवायची आहे मित्रांनो अशा प्रकारची इथं ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला डबल बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला तर हे जो इफेक्ट दिसत आहे मित्रांनो हे आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर ह्याची साईज 2 पार्ट लोक ठेवायची आहे. तर आता आपल्याला ह्या पार्टवर क्लिक करायचं आहे. ह्या पार्टवर क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आता आपल्याला कॉम्बोवरती जाऊन हे जो दिसत आहे मित्रांनो पहिलं इफेक्ट हे आपल्याला ॲड करायचं आहे. ॲनिमेशन ॲड केल्यानंतर आता आपल्याला यायचं आहे इथे. सॉरी मित्रांनो, आपल्याला इथे आल्यानंतर इथे ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला कॉम्बोवरती जायचं आहे. कॉम्बोवरती आल्यानंतर आता आपल्याला हे जो दिसत आहे मित्रांनो हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारचं झालेलं आहे मित्रांनो. आता आपल्याला म्युझिक तुम्हाला यूट्यूबवर जर टाकायचं असेल तर तुम्ही म्युझिक बदलू शकता मित्रांनो, किंवा अशी कट करू शकता. तर आता आपल्याला शेअरवरती क्लिक करून डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि आपल्या स्टेटसला लावू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.